नमस्कार. वॉक अँड कुक रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज विशिष्ट एक भाजी बनविणार आहे. पावसाळ्याचे सीझन आहे. पावसाळ्याच्या सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या मिळतात आणि रानभाज्या या शरीरासाठी खूप छान असतात. त्यातलीच एक भाजी म्हणजे कुड्याचे फूल. हे कुड्याचे फूल जे आहे, या पावसाळ्यातली रानभाजी म्हणजेच एक कुड्याचे फूल. हे कुड्याचे फूल आहे. आज सकाळी बाजारातून आणले, परंतु वेळ झाल्यामुळे थोडे ते चिमलेले आहे. तरीही चालेल, कारण की हे सुकलेले पण फुलं याचा यूज करतात. महत्वाचं म्हणजे हे फक्त पावसाळ्यामध्ये मिळतात. त्यातल्या त्यात हे आरोग्यासाठी खूप छान आहे. याचा उपयोग स्किन चांगली राहते, डायजेशन चांगलं राहते. आणि चला तर मग बनवूया आपण कुड्याचे फुलांची भाजी. महत्वाचं म्हणजे ही एकदम सोपी आणि छान पद्धत आहे. चला तर बनवूया आपण आता कुड्याच्या फुलांची भाजी. ही एकदम सोपी पद्धत आहे. कुड्याची फुलं करण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, कारण की याला थोडी कडवट चव असते. पाणी बॉईल होईपर्यंत मी कुड्याची फुलं छानपैकी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. जसं पाण्याला उकळी आली तसंच आपण यात फुले घालूया. पाण्याला अशा प्रकारे उकळी आलेली आहे आणि आता यात आपल्याला फुले घालायची आहे. आणि एकदा फुले घातली, थोडी उकळी आली की गॅस बंद करायची. पाण्याला उकळी आली, फुले घातली की आपण इंडक्शन बंद करायचं. थोडा वेळ यात फुले मुरू द्यायची आणि यातलं पाणी काढून घ्यायचं. फुले पाण्यामध्ये छानपैकी मुरलेली आहे आणि एकदा ती मुरली की याचं थोडं पाणी असं पिवळसर निघून जाते आणि याला अशा प्रकारे काढून घ्यायचं, म्हणजे ही भाजी छानपैकी करण्यासाठी तयार होते. फुले पाण्यातून निघाल्यामुळे याचा जो कडवटपणा आहे तो निघून जातो. अशा प्रकारे याचं पिवळसर पाणी निघालेलं आहे. आपण एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम करायला ठेवलेले आहे. तोपर्यंत यासाठी लागणाऱ्या वस्तू आपण पाहून घेऊ. त्यामध्ये आहे थोडे कांदे घेतलेले आहे, लाल वाळलेली मिरची आहे 3-4, त्यानंतर एक टोमॅटो आहे. टोमॅटो नंतर धनिया पावडर 1 चम्मच, हल्दी पावडर अर्धा चम्मच, चवीपुरतं मीठ, लसण अद्रकची पेस्ट आणि मिरची पावडर. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण पहिले लाल मिरची टाकूया. त्यानंतर थोडा कांदा टाकायचा आहे. कांदा मंद आचेवर ब्राऊन होईपर्यंत परतायचा. कांदा परतत राहायचा. तो सोनेरी होईपर्यंत परतायचा, म्हणजे तो जळणार नाही. कांदा परतून हा ब्राऊन कलरचा आलेला आहे आणि तो जळलेला पण नाही आणि छान शिजलेला पण आहे. आणि असाच कांदा पाहिजे असतो, कारण की तो भाजीमध्ये छान मिक्स पण होतो. यामध्ये अर्धा चम्मच लसण अद्रकची पेस्ट घेतलेली होती, ती घालायची आहे. तिला छान परतून घ्यायची आणि याचा थोडा हलकासा सुगंध सुटला की त्यामध्ये हळद, धनिया पावडर, मिरची पावडर आणि चवीपुरते मीठ घालायचे. याला छान प्रकारे परतून घ्यायचे. परतल्यानंतर यामध्ये थोडे जे आपण घेतलेले टोमॅटो आहे ते घालायचे. असे परतत राहायचे. परतल्यानंतर टोमॅटो थोडे गळून जातील आणि गळले की यामध्ये आपण जे पाणी काढलेले फुलं आहे ते मिक्स करायचे. असे छानपैकी मिक्स होतील आणि हलके हलके थोडे परतत राहायचे. परतले की जळणार नाही. याला अशाच प्रकारे छान परतत राहायचे. परतले की जळणार पण नाही. महत्वाचं म्हणजे ही फुले आपण गरम पाण्यातून काढलेली आहे, त्याच्यामुळे याला जास्त शिजवण्याची पण गरज नसते
आणि याला पाणी पण सोडायचं नाही. पाणी सोडलं की याचा कडवटपणा बाहेर येतो आणि भाजी ही थोडी जास्त कडवट लागू शकते. परंतु जर अशीच केली तर ही खूप छान लागेल. याला आणखी आपण चवदार बनवण्यासाठी यात थोडे आपण ओले जे खोबरे असते त्याचा काप तयार केलेले आहे आणि मी हे थोडे वरून घातलेले आहे. मला हे काप खूप आवडतात आणि यामध्ये वेगळी पण टेस्ट येत असते. मी हे खोबऱ्याचे ओले काप घातलेले आहे आणि छान परतून पण घेतलेले आहे. तर ही अशा प्रकारे ही छानपैकी कुड्याच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे आणि चवीला पण ही भन्नाट लागत असते. अशा प्रकारे छान भाजी तयार झालेली आहे. याची आपण एकदा करून तरी चव पाहू शकता. त्यातल्या त्यात अशा प्रकारे भाजी करून माझ्या चॅनलला लाईक द्या, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. त्यातल्या त्यात काही वाटल्यास कमेंट्स पण करा. थँक्यू.